लक्ष्मी तेजराव खंडारे. हं. आज आमच्याकडे वर्षवासानिमित्त भंतेजी आलेले आहे, याचा मला खूप आनंद झालेला आहे. तर बाबासाहेबाचंही म्हणणं होतं की बुद्ध विहार हे संस्कार केंद्र झाले पाहिजे आणि त्याच याने आमचे बुद्ध विहार पण पुढचे पाऊल उचलत आहे. बुद्ध विहारातही चांगले उपक्रम होत आहेत आणि वर्षवासाचाही कार्यक्रम होतो. तिथं बुद्धायन धम्मा या ग्रंथाचंही वाचन दरवर्षी केले जाते. या निमित्तानं सर्व उपासक उपासिका त्या निमित्तानं बुद्ध विहारात येतात आणि चांगले संस्कार तिथून घेऊन जातात. तर या विहाराचा उपक्रम आपल्या म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये खूप चांगला बुद्ध विहार म्हणून प्रसिद्धीस येत आहे. इथे मोठे मोठे भंतेजी पण येऊन जातात नेहमी. त्याचंही आम्हाला मार्गदर्शन लागते. त्याचाही खूप आम्हाला अभिमान आहे आणि आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे पण चांगल्या प्रकारे इथे काम करतात. त्याचाही खूप आम्हाला आनंद आहे आणि आमच्या हातून अशीच भंतेजीची सेवा घडत राहो हीच इच्छा व्यक्त करते. नमो बुद्धाय. चारिका तशी भगवान बुद्धाच्या काळापासून चालू आहे. याची सर्वांना कल्पना आहे, परंतु या जनरेशनला सध्या सर्वांनाच ती माहिती असेल असं काही भाग नाही. पण आपल्या तक्षशिला बुद्ध विहारामार्फत तीनगोटे साहेबांनी आणि सर्व भंतीजींनी जो हा उपक्रम चालू केलेला आहे, या उपक्रमामध्ये सर्व लोक एकत्रित येतात. एकमेकांना एक उल्हास निर्माण होतो आणि उल्हास निर्माण झाल्याच्यानंतर एकमेकाबद्दल एक आदरयुक्त भावना तयार होते आणि या भावनेचं खरं म्हणजे बौद्ध धर्मात जे महत्त्व आहे ते महत्त्व या निमित्तानं साकारलं जातं. ही फार मोठी कामगिरी, फार मोठं कार्यक्रम घेतला जात आहे. याबद्दल मी संयोजकाचे, आयोजकाचे आणि आदरणीय वंदनीय भंतीजींचे अत्यंत आभार मानतो. तुमची कितवी चारिका आहे? माझी तिसरी आहे. आणि जेव्हा पहिली केली आता केली याच्यामध्ये तुमच्यात म्हणजे तुमच्या आणि फॅमिलीमध्ये काय बदल वाटतोय? नाही, खूप बदल वाटतो आहे. म्हणजे मनाला असं समाधान वाटतं एकदम. असं पहिल्या चारिकेला काय करावं कसं करावं असं थोडीशी जी ही होती ती भीती यामधून निघून गेलेली आहे आणि आता आपण नेहमी करतोय. आता असं एक चालू झालेलं आहे. असं तुमच्या घरी जे पहिले छोटे मुलं होते त्यांना माहिती झालं का आता काय? हो, आता ते बदलीनिमित्त थोडे आउट ऑफ स्टेशन आहेत, आउट ऑफ टाऊन. त्यामुळे ते आज इथे नाही आहेत, परंतु ते पहिल्या दोन्ही चारिकेला इथे उपलब्ध होती आणि त्यांना पण खूप छान वाटायचं. ते पण हिरिरीने भाग घेत होते. माझं नाव रोहिणी सुनील मस्के. आमच्या इथे आज भंतेजींची पारिचिका होती. ते आले म्हणजे सकाळपासून खूप वातावरण प्रसन्न होतं. ते येणारे म्हणून घरामध्ये तयारी चालू होती आणि खूप छान वातावरण होतं. ते आले, खूप छान वाटलं, एकदम असं प्रसन्न. तेवढं ठीक आहे. पहिली चारिका होती तर नाही, आता तिसरी वेळेस आहे. हो हो. तेजराव पिराजी खंदारे. मी BSNLमधून रिटायर्ड झालो आणि 2004पासून सातारा परिसरामध्ये वास्तव्यास आलो आणि त्यानंतर इथे तक्षशिला बुद्ध विहार जे आहे त्याचे सचिव आयुष्यमान अशोकजी तीनगोटे सर तथा अध्यक्ष भगवान राऊतसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली या विहाराचं या ठिकाणी कामकाज चालतं. जवळजवळ 20-22 वर्षापासून ते मी बघतो आणि या औरंगाबाद शहरामध्ये सध्याच्या संभाजीनगरमध्ये एकमेव असा हा सातारा परिसर एरिया आहे की या शहरामध्ये अशा प्रकारची चारिका कुठल्याही विहारामध्ये सातत्यानं होताना आम्हाला आढळून येत नाही. तर या विहाराचं काम या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून जे होतं तर या शहराला एक चांगला पायंडा पाडून देण्याचा कार्यक्रम या विहाराच्या माध्यमातून होत आहे. आता मागच्या 2 महिन्यापासूनच या ठिकाणी फक्त एक फ्लोअर होता या विहाराचा, तर 2 महिन्यापासून एक वरती फ्लोअर घेतलेला आहे. तर तो फ्लोअर जवळपास कंप्लीट झाला
बंतेजीला या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नव्हती. तर सध्या बंतेजीला राहण्याचं ठिकाण म्हणजे कुटी, तर याची बांधकाम आता सुरू आहे. तर लास्ट स्टेजमध्ये आहे. तर या विहारामध्ये या परिसरामधून हे एक संस्कार केंद्र म्हणून या ठिकाणी निर्माण व्हावं आणि या परिसरातले जे काही भावी नागरिक आहेत किंवा भावी जे मुलं आहेत, भावी नागरिक आहेत देशाची, हे चांगल्या प्रकारे या विहारातून निर्माण व्हावेत. आणि या विहारामध्ये परत आमचा एक लायब्ररी चालवण्याचाही मानस आहे. या ठिकाणी पेपर आणून देशामध्ये विदेशामध्ये रोजच्या काही ज्या घडामोडी घडत असतील त्या घडामोडीची माहिती या परिसरातील बौद्ध बांधवांना तसेच इतरही बांधवांना व्हावी या ठिकाणी, म्हणून आमचा एक छोटासा प्रश्न करण्याचा मानस आहे या कमिटीच्या वतीनं. धन्यवाद. जय भीम. सीताराम तुकाराम म्हस्के. या परिसरामध्ये आम्ही जवळपास 96 राहायला आलो. त्यावेळेस या परिसरामध्ये कुठं विहार वगैरे काहीच नव्हतं. 3 गोटे सर आम्ही बरेच जण जमलो आणि बऱ्याचशा परिश्रमाने आम्हाला जागा मिळाली. आपण 2000मध्ये केलं. 2000मध्ये आम्हाला ती जागा मिळाल्यानंतर आम्ही तिथं बौद्ध विहारात सुरुवात केली. म्हणजे आम्हाला इथं वंदना घ्यायला सुद्धा जागा नव्हती. कोणाच्या तरी घरात घ्यायचो आम्ही. पठारे बाबाच्या, एकदा राठोड सरांच्या घरात घेतली. तर असा कार्यक्रम चालायचा आमचा. नंतर आम्हाला ही जागा मिळाली. आम्ही नंतर विहाराची तयारी केली तिथं. नंतर भंतेजीला कुटी वगैरे राहायला केली आणि 3 गोटे सर सहभाग आहेत आणि सगळा परिसर बी त्यामध्ये सहभाग आहेत. तसं काहीच नाही. पण आता बऱ्याच ठिकाणी असं वाटते की आता सातारा परिसराला चारिका चालू झाली, आता याचंच अनुकरण दुसऱ्या एरियात पण होत आहे. हां, तर पण पण कसं आहे, तरुण मंडळी जास्त दिसत नाही. तरुणांनी यायला पाहिजे, उत्साह घ्यायला पाहिजे. आता आम्ही झालो आता नाही तर ते स्वतःहून येत नाही की तुम्ही बोलावत नाही. आणि बोलवतो आम्ही, येत नाहीत ना कोणी. आता चारिका तर खूप वर्ष झाले आपल्या इथे चालू आहे, प्रत्येकाला तर माहीत झालंच असेल. हां, नाही 3 वर्ष पण चालू आहे आमच्याकडे. 3 वर्ष झाले आमच्याकडे चालू आहे चारिका. आणि हा कार्यक्रम घेतला म्हणजे आम्हाला सुद्धा घरामध्ये जरासं प्रसन्नता वाटते, आनंद वाटतोय भंतेजी आपल्या इकडे येऊन गेल्यावर. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय भंतेजी आणि 3 गोटे साहेब, गिरे साहेब, माझे मिसेस जयश्री, माझी सून, काय नाव, दीपाली आणि बंधू भगिनी. तर हा जो उपक्रम तिरिंगोटे साहेबांनी चालू ठेवलेला आहे, हा खूप चांगला असा उपक्रम आहे. सर्व प्रकारचे या ठिकाणी गुणधर्म दिसतात आणि मनाला प्रसन्न वाटतं. सकाळीच सर्व तयारी केली जाते, त्यामुळं दिवसभर प्रसन्नता आणि महिनाभर वर्षभर प्रसन्नता राहते. तर हा उपक्रम असाच चालू ठेवा अशी मी आयोजकाला विनंती करतो. सर थांबा ना. बऱ्याच वर्षापासून आपल्या इथं चारिका चालू आहे. तर चारिकेच्या बद्दल थोडक्यात प्रेक्षकांना माहिती द्या. अच्छा, ही चारिका सातारा परिसरमध्ये विशेषतः 3 गोटे साहेबाच्या प्रयत्नातून चालू आहे. त्यांचा पुढाकार सर्वात मोठा असल्यामुळं हे कंटिन्युएशनमध्ये चालू आहे आणि हे असं चालू ठेवलं पाहिजे, जेणेकरून लोकांना धर्माची आवड लागेल. धर्माची आवड तर आहेच, परंतु परिसरामध्ये शांतता नांदेल आणि कुठे काही भांडण झगडा कोणाचा होणार नाही. कारण बुद्धाचे विचार हे शांततेचे विचार आहेत. तुमचं बी सहकार्य याच्यामध्ये होतंच, तर मग चालू करताना काय वाटलं की बा नाही, आता ते जे 3 गोटे साहेब जे डिसिजन घेतात त्यांना, त्या डिसिजनला आमचा 100% पाठिंबा असतो. सर्वांचाच असतो आमचा. त्यामध्ये गिरीसाहेब आहे, त्याचप्रमाणे इतर सर्व मेंबर जे आहेत त्यांचा पाठिंबा या कामाला आहे. धन्यवाद. हां, बोलायचं का? बोलू. काय सांगाल? नमो बुद्धाय, जय भीम. माझं नाव दीपाली रगडे. सातारा परिसरमध्ये चारिका ही मागील 1 वर्षापासून होते आहे.
आपले तीनगोटे सर अंबादास रगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे चालू झालं आहे ते. खरं तर बौद्ध धम्मामध्ये आतापर्यंत फक्त रविवारी किंवा असे परित्रण पाठ घेणं एवढंच आम्हाला माहिती होतं. पण यांच्या मार्गदर्शनाखाली चारिका नावाचा प्रकार आमच्या जनरेशनला माहिती पडला आणि यामुळे किती म्हणजे दान पुण्यकर्म करता येईल हे आम्ही आणि आमच्या लहान जनरेशनला सुद्धा पास करतो आहे. तर ही चारिका आम्ही अशीच कायम चालू ठेवू. धन्यवाद. खूप छान वाटतं आहे. हे ॲक्च्युली फर्स्ट टाईम चारिकेला आलो इथे आणि चांगलं वाटतं आहे. आणि चारिकेबद्दल अगोदर काही माहिती होती का की चारिका अशी राहते काय माहिती होती मला तशी. आणि काय करायचं असते वगैरे असं? हो माहिती होती. आज जे तुम्ही प्रॅक्टिकल केलंय तर कसं वाटतंय आज? छान वाटतं आहे. सकाळी लवकर उठून मार्केटमध्ये गेलो, फुलं वगैरे आणलेत, फळं वगैरे आणले.